कुठलं काम वाईट आणि कमी जास्त नसतं. श्रीकृष्णाने 4 वर्ण निर्माण केले, ते 4 वर्णात नंबर नाही लावले त्यांनी. हा 1 नंबरवर, ब्राह्मण 1 नंबरवर, क्षत्रिय 2, आतलं नाही आहे. 4ही वर्ण आहेत, सेम एकाच पातळीवर आहेत. मी गमतीने माझ्या व्याख्यानामध्ये एकदा म्हटलं होतं असं की आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 4ही वर्णात फिरतो. कसं? आपण सकाळी टॉयलेटला जातो. खूप श्रीमंत माणूस म्हणजे उद्या अंबानी बिंबानी ते टॉयलेटला आतमध्ये नोकराला घेऊन नाही ना जात. स्वतःच फ्लश मारतो, स्वतःच ते व्यवस्थित करतो. कारण त्याच्यानंतर त्याची बायको तिथे येणार असते, मुलगा येणार असतो. म्हणजे तो ते काम करतो ना. कोणाचं काम करतो तो? टॉयलेट संडास धुणाऱ्याचं काम करतो तो, स्वतः करतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ते शूद्राचं काम तो पहिला करतो स्वतः. मग तिथून तो स्नान संध्या करतो आणि मग ब्राह्मणाचं काम करतो, देवादेवाची पूजा बिजा. मग तिथून तो धंदा म्हणजे व्यवसाय करायला जातो, म्हणजे वैश्याचं काम करतो. आणि जेव्हा घराण्यावर कशावर संकट येतं किंवा कोरोना बिरोनासारखं, तेव्हा तो क्षत्रिय बनतो आणि सुरक्षा करायला बाहेर पडतो. म्हणजे आपण 4ही वर्णात फिरतो की नाही व्यक्तिगत आयुष्यात. मग त्यातलं कुठलंही काम कमी दर्जाचं कसं असू शकतं? जेव्हा रस्त्यावरच्या मुतारीत जाल आणि जेव्हा मॉलमधल्या टॉयलेटमध्ये जाल ना, तेव्हा त्या दोन्हीमधला फरक कळतो. आणि मग स्वच्छता, टॉयलेट स्वच्छ करणाऱ्या माणसाचं महत्त्व कळतं.